ठीक आहे बर आता पहा आपल्या इकडे आपल्याला आज काय यूज ऑफ बटचा वापर कसा करायचा हे पाहायचं आहे. बट म्हणजे काय असणार आहे परंतु. बघा मग ते परंतु आहे पण परंतु आहे आपण कशामध्ये वापरतो. एखादी गोष्ट काय असणार आहे बघा दोन विरोधाभास दर्शवणारी वाक्य जोडण्यासाठी बटचा वापर करतात. विरोधाभास म्हणल्याच्या नंतर कसं असणार आहे तर विरोध अर्थी. विरोध अर्थी म्हणजे काय असणार आहे एखादी गोष्ट चांगली असेल पण त्याच्यामध्ये काहीतरी कमी असते. आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये त्याला चांगुलपणा दाखवायचा आहे पण त्या दुसऱ्या सेंटेन्स मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे हे सुद्धा आपण काय करतो सांगतो आणि ते जोडायचं कशानं पण किंवा परंतुनं जोडतो. ठीक आहे. काही वेळेस काय होतं आपण घरी अभ्यास करताना आपल्याला अभ्यास करायचा असतो पण काय होतं आपण काहीतरी आहे की नाही काहीतरी काय करतो कमतरता सांगतो की लाईट गेली. शाळेमध्ये जर तुम्हाला शिक्षकांनी विचारले तर आपण तुमचा होमवर्क का कंप्लीट नाही झाला तर तुम्ही काय सांगणार आहे नाही अभ्यास करायचा होता परंतु काय झालं लाईट गेली होती. असे ज्या वेळेस आपण कारण सांगतो दोन विरोधाभास सेंटेन्स एकत्र करण्याचा प्रयत्न करतो ते कशाने करायचं असतंय बटने किंवा पण परंतु. हे मराठीमध्ये आपण पण परंतु काय शब्द वापरून त्याचा काय करत असतो उपयोग करत असतो. ठीक आहे बर मला सांगा आता फॉर एक्झाम्पल आपण एक सेंटेन्स लिहूया. सी वॉज क्लेवर ती हुशार आहे आणि सी फेल्ड द एक्झाम ती नापास झाली. पण काय तर इथं बघा आता दोन सेंटेन्स दिले तर आपल्याला तिथं बट वापरायचं आणि काय करायचंय सेंटेन्स एकच तयार करायचं. ठीक आहे दोन सेंटेन्स आपल्याला एकत्र करून तो सेंटेन्स दुसरं काय बटचा वापर करायचा. इकडे बघा आता सी वॉज क्लेवर सी फेल्ड द एक्झाम. मग काय असणार आहे बघा इथं सब्जेक्ट कोणता आहे एकच आहे सी आहे नाही तिच्याबद्दलच आपण माहिती सांगतो. सब्जेक्ट हा एकच आहे आणि तिच्याबद्दलच दोन सेंटेन्स मध्ये आपण व्यक्त केलेलो आहे. ठीक आहे तर काय असणार आहे बघा आता सी वॉज क्लेवर आणि सी फेल्ड द एक्झाम परंतु बट ती काय झाली एक्झाम नापास झाली फेल झाली. सी वॉज क्लेवर बट सी फेल्ड द एक्झाम. आले का दोन विरोधाभास सेंटेन्स आहे ना. ती हुशार होती परंतु काय झाली रे फेल झाली. आलं लक्षात. आता दुसरा सेंटेन्स काय सी इज ब्युटिफुल सी इज शॉर्ट ती ब्युटिफुल आहे पण बुटकी आहे का नाही हे सांगायचं आपल्याला. मग काय करणार आहे नाही ज्यावेळेस बट वापरायचं खूप सोपं आहे का. कुठं एक सेंटेन्स संपलं दुसरा सेंटेन्स आपल्याला जोडायचं जे की विरोधाभास आहे तिथं काय वापरायचं बट वापरायचं. मग मला सांगा आता हे कसं करावं लागलं आपण. शी इज ब्युटिफुल शी इज ब्युटिफुल बट शी इज शॉर्ट बट आहे की नाही शी इज शॉर्ट. मग आपण त्या फुल स्टॉप ठेवला का काढून टाकला काढून टाकला कारण तिथं काय दोन वाक्य जोडण्यासाठी आपण वापरलो काय बट वापरलो. आलं लक्षात. ठीक आहे एवढा सोपा आणि खूप शॉर्ट मध्ये आपल्याला आपला काय बटचा यूज कसा करायचा आपण शिकलो आहे का. ठीक आहे